भाजीचे हे मळा केलेला आहे. तर मळ्यामध्ये माठाची भाजी झाली. ते आता काढते आणि आता आपल्याला माठाची भाजी करायची आहे. हे बघा, घरचा माठ, चवीला छान माठाची भाजी. ही माठाची भाजी लसणीवर ना चांगली होते. नको खोबरं, नको काही, कांदा, मिरची आणि लसूण याच्यावरतीच करायची. खूप छान होते, चवीला पण छान लागते. हे बघा, ही आणि फोडणीसाठी मिरची आणि लसूण टेसून घेतलेली आहे. ते आता आपण करूया. मग ह्याला काही लागत नाही, मीठ आणि एवढं, हळद नाही, काय नाही, काय नाही, अगदी लगेच तयार होते ही भाजी. अगदी 5 मिनिटं झाकण ठेवायचं. मीठ आता टाकलेलं आहे. मीठ टाकलं ना मग झाकण नाही ठेवायचं. झाकण ठेवलं ना, न झाकण ठेवता शिजवली ना मग ती भाजी हिरवी राहते. म्हणजे हिरवी काळी नाही पडत अशी पालेभाजी, कुठलीही पालेभाजी. थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि मग झाकण काढल्यानंतर मीठ टाकायचं. ती कशी पालेभाजी आकसते ना, आकसल्यानंतर मग आपल्याला अगोदर मीठ टाकलं तर मग मिठाचा अंदाज नाही, कधी कधी खारट पण होते पालेभाजी. म्हणून झाकण ठेवायचं आणि काढायचं झाकण. झाकण काढल्यानंतर मीठ टाकायचं. भाजी पण हिरवी राहते आणि शिजते पण.
मटकाची भाजी तयार आहे. ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते. भाताबरोबर पण लागते छान. भात, दही आणि मटाची भाजी खूप छान लागते. आणि झाली तयार.